धम्मपद हा भगवान बुद्धांच्या वचनांचा एक अद्भुत संग्रह आहे. हा ग्रंथ त्रिपिटकाच्या खुद्दक निकायचा भाग आहे. यामध्ये 26 वर्ग असून 423 गाथा आहे. आपण धम्मपदाचा 17वा वर्ग म्हणजे कोधवग्गो ऐकूया. वर्ग 17 कोधवग्गो, क्रोध सोडावा, मान टाकावा, सर्व बंधनांच्या पलीकडे जावे, नामरूपास जो चिकटत नाही, अशा अकिंचन झालेल्या त्या पुरुषावर दुखे आदळत नाही. जो उफाळून आलेल्या क्रोधाला भरकटलेल्या रथाप्रमाणे आवरून धरू शकतो, त्यालाच मी सारथी म्हणतो. इतर माणसे लगामाच्या दोऱ्या धरणारी आहेत. अक्रोधाने क्रोधाला जिंकावे, साधुत्वाने असाधुत्वाला जिंकावे, दानाने कृपणाला जिंकावे, सत्याने खोटे बोलणायाला जिंकावे, खरे बोलावे, क्रोध करू नये, मागणायाला थोडे तरी द्यावे, कुणी अचानक आला असता आपणापाशी थोडे जरी असले तरी द्यावे. या 3 गोष्टींतून माणूस देवाच्या जवळ जाईल. जे मुनी अहिंसक आहेत, कायेने नित्यसंयमी आहेत, ते अशा अच्युत स्थानाला जातात की जेथे गेल्यावर त्यांना शोक करावा लागत नाही. त्यांच्यावर शोक करण्याचा प्रसंग येत नाही. सदा जागृत राहणारे, अहोरात्र शिकणारे, निर्वाण परायण झालेले असतात. त्यांचे आश्रव म्हणजे मनोमल अस्ताला जातात. हे अतुल, ही जुनीच गोष्ट आहे. आजकालची नव्हे. मुकाट्याने बसणाऱ्यांची निंदा करतात, फार बोलणाऱ्यांची निंदा करतात, मितभाषी माणसाचीही निंदा करतात. या लोकी आनंदित असा कोणी मनुष्य नाही. असा कोणी झाला नाही, होणार नाही किंवा सध्याही नाही की ज्याची लोकांनी सर्वथैव निंदा किंवा सर्वथैव प्रशंसा केली आहे. ज्याला विशेषज्ञ दिवसानुदिवस पारख करून निष्कलंक, मेधावी, प्रज्ञेने वशिलाने समाहित म्हणून प्रशंसा करतात. त्या जंबू नद निर्दोष सोन्याच्या नाण्याप्रमाणे असलेल्याची कोण निंदा करील? देवसुद्धा त्याची प्रशंसा करतात. तो ब्राह्मदेवाकडूनही प्रशंसिला जातो. शरीर क्षोभ संभाळावे. क्रोध, राग, संताप, आवेश, आवेग या सर्व शरीर क्षोभापासून आपले रक्षण करावे. शरीराने संयमी व्हावे. शरीराचे असत्कार्य सोडून देऊन शरीराने सत्कार्य करावे. वाचेची चंचलता सांभाळावी. वाणीचा असंयम सोडून देऊन वाणीने सत्कार्य करावे. मनाची चंचलता सांभाळावी. मनाचा संयम करावा. मनाचे असत्कर्म सोडून देऊन मनाने सत्कार्य करावे. शरीराने संयमी, वाचेने संयमी तसेच मनाने संयमी असे धीर पुरुषच खरोखर सुसंयमी आहेत.